नमस्कार मंडळी, सोलापुरी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर हे पहा, साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. तर शेंगा मस्त अशा कुरकुरीत लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे पहा, आता मी वाटून घेते आणि एकदम असे जाडसर वाटून घ्यायचं, कूट जास्त मोठं वाटू नका. अशा मी मिरच्या भाजून घेते. थोड्याशा त्याला डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या. त्या मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेऊन मस्त असं बारीक वाटून घ्या. हे पहा, वाटून घेते. आता एक कढई घेतलेली आहे मी, त्यामध्ये असं तेल होता. तेल उकळायला लागलं की आपण जे मिरचीचं वाटण केलेलं होतं ते सगळं मिरचीचं वाटण टाकून घ्या त्यामध्ये. त्यानंतर थोडंसं मीठ टाका, कारण त्याचा ठसका लागणार नाही. हे मी कापलेलं होतं ते बटाटं एकदम असं बारीक कापा, खूप जाडसर बटाटं कापू नका, म्हणजे व्यवस्थित फ्राय होईल. हे पहा, मस्त असं बटाटा हलवून 5 मिनटासाठी करा. हे पहा, किती मस्त असं साबुदाणा भिजलेला आहे आणि मोकळा मोकळा पण झालेला आहे. हे पहा, मी ते झाकण उघडून 5 मिनटं त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आपल्या आवडीनुसार घाला, आपल्याला हवं तेवढं. 5 मिनटं झाकून ठेवा. मग अशी थोडंसं मीठ टाकलं होतं, आता आपण थोडं अजून टाकून घेतलेलं आहे आणि 5 मिनटासाठी ते झाकण ठेवून असंच हे पहा, किती सुंदर असा शाबू झालेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.